या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयाच्या तळाशी जाणार आहोत. आपला आजचा विषय आहे कुराणचा 6वा अध्याय, म्हणजेच सूरा अल अनाम. हो. आणि आपण इथे काही फक्त तात्विक किंवा एकदम गुंतागुंतीची चर्चा नाही करणार आहोत, तर या अध्यायाचा आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात नेमका काय व्यावहारिक सारांश आहे हे शोधणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया, कारण या सगळ्याचा मुख्य पाया आहे एकेश्वर निष्ठा. बरोबर. आता ऐकायला हा शब्द कदाचित खूप जड वाटतो, पण रोजच्या जीवनात याचा अर्थ खूप साधा आहे. म्हणजे आपले निर्णय घेताना केवळ एका सर्वोच्च सत्तेवर म्हणजे अल्लाहवर अवलंबून राहणे. हो ना. म्हणजे बघा, रोजच्या आयुष्यात किती वेळा आपण केवळ भीतीपोटी किंवा काहीतरी मिळवण्याच्या आशेपोटी चुकीच्या गोष्टींवर किंवा माणसांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतो. अगदी. आणि हा अध्याय तीच अंधश्रद्धा नाकारायला सांगतो. आणि यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हा अध्याय थेट समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या पण कोणताही भक्कम आधार नसलेल्या चुकीच्या परंपरांना आव्हान देतो. आमच्या पूर्वजांनी हेच केलंय म्हणून आम्हीही तेच करणार. हो, हीच ती मानसिकता. या मानसिकतेला इथे स्पष्ट नकार दिलाय. म्हणजे जर सत्य शोधायचं असेल तर केवळ परंपरेवर आंधळेपणाने विसंबून राहता कामा नये. पुराव्यांवर विश्वास ठेवायला हवा. नक्कीच. पुराव्यांवर आणि स्वतःच्या तर्कावर विश्वास ठेवायला हवा, हे यात खूप ठळकपणे मांडलंय. अंधश्रद्धेचं ओझं एकदा बाजूला काढलं की विचार करण्याची पद्धत किती स्वच्छ आणि तर्कशुद्ध होते हे यातून दिसून येतं. हो, आणि इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. कारण जेव्हा स्वतंत्र विचार करून सत्याचा मार्ग निवडला जातो ना, तेव्हा सर्वात मोठी कसोटी लागते ती न्याय आणि प्रामाणिकपणाची. तडजोड न करण्याची कसोटी. अगदी. समजा व्यवहारात असा एखादा प्रसंग आला जिथे सत्याची बाजू घ्यायची आहे, पण ती बाजू थेट स्वतःच्या किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांच्या विरोधात जात असेल, तर अशा वेळी काय करायचं? हाच तर मुख्य संघर्ष आहे. या अध्यायातील व्यावहारिक न्यायाचा नियम अतिशय कठोर आणि सुंदर आहे. तो सांगतो की अशावेळी कोणतीही तडजोड न करता केवळ आणि केवळ सत्याचीच कास धरायची. व्यवहारात अन्याय, फसवणूक आणि पक्षपात टाळणं ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष अंमलात आणताना तो केवढा मोठा संघर्ष असतो, नाही का? नक्कीच. हाच तो गाभा आहे. इथे केवळ आदर्शवाद नाही, तर तो सत्यात उतरवण्याची सक्ती आहे. आणि जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर हलाल आणि हराम ह्या संकल्पनेची खरी आणि व्यापक व्याप्ती आपल्याला समजायला लागते. सहसा हलाल किंवा हराम म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर फक्त अन्न किंवा आहाराचे नियम येतात. हो, पण इथला व्यावहारिक संदेश त्याहून खूप मोठा आहे. ही शुद्धता केवळ ताटातल्या अन्नात नसावी, तर ती आपण मिळवलेली कमाई आणि केलेला खर्च यातही असायला हवी. म्हणजे समजा चुकीच्या मार्गाने कोणाला तरी फसवून पैसे कमवले असतील आणि त्यातून कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरीही ती जीवनशैली शुद्ध मानली जात नाही. धर्माने मनाई केलेल्या गोष्टींपासून स्वतःला जाणीवपूर्वक रोखणं आणि प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता ठेवणं हा खऱ्या अर्थाने एक नैतिक जीवनशैलीचा पाया आहे. आणि हीच शुद्धतेची संकल्पना आपल्या आजूबाजूच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातही किती स्पष्टपणे दिसून येते. बरोबर. या अध्यायात निसर्गातील प्रत्येक देणगीला नेमत म्हणजेच एक विशेष कृपा मानल्या आहे आणि त्याबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करण्यावर खूप भर दिलाय. हो, निसर्गाचा आदर करणं. मला वाटतं आजच्या काळात जिथे हवामान बदलासारख्या गंभीर समस्या आहेत, तिथे उपलब्ध संसाधनांचा अजिबात अपव्यय न करणं हा केवढा मोठा पर्यावरणीय संदेश आहे. आपण निसर्गाचे मालक नाही आहोत. आपण केवळ विश्वस्त आहोत. हो, त्यामुळे माणसाने स्वतःचा अहंकार आणि हट्ट सोडून देऊन नम्रता अंगीकारणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. पण ही नम्रता आणि सहनशीलता एका रात्रीत येत नाही. त्यासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाची जोड लागते, ती म्हणजे परलोकाची जाणीव. म्हणजे उत्तरदायित्वाची जाणीव. अगदी बरोबर. ही जाणीव माणसाला आपल्या प्रत्येक कृतीची आणि निर्णयाची पूर्ण जबाबदारी घ्यायला लावते. जेव्हा हे पक्क माहीत असतं की कोणी पाहत असो वा नसो आपल्या प्रत्येक कर्माचा अचूक हिशोब द्यावा लागणार आहे, तेव्हा घेतले जाणारे निर्णय आपोआपच अधिक सजग आणि नैतिक बनतात. हे तत्व बाहेरच्या कोणत्याही दडपणाची गरजच ठेवत नाही. ते माणसाच्या आत एक भक्कम आंतरिक शिस्त निर्माण करतं. नक्कीच. मग या सगळ्या चर्चेतून नेमका काय बोध घ्यायचा? जर थोडक्यात सांगायचं तर जेव्हा निखळ श्रद्धा, विचारपूर्वक घेतलेले निर्णय आणि कोणाचीही पर्वा न करता न्यायाने केलेलं आचरण हे सगळं एकत्र येतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन घडतं. मी पूर्णपणे सहमत आहे.
या सगळ्या विश्लेषणावरून हे स्पष्ट होतं की सूरह अल अनाम हा केवळ वाचून बाजूला ठेवण्याचा पारंपरिक धार्मिक मजकूर नक्कीच नाही. तो खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण नैतिक आणि सजग जीवन कसं जगावं यासाठी दिलेला एक अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शक आहे. आजची ही सखोल चर्चा थांबवण्यापूर्वी एका प्रश्नावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल. जर प्रत्येक माणसाने जगातील इतर लोकांकडे बोट दाखवण्याआधी या अध्यायात सांगितलेल्या स्वतःच्या आणि जवळच्यांच्याही विरोधात जाऊन सत्याची बाजू घेण्याचा, न्यायाचा तो कठोर नियम केवळ स्वतःच्या कृतींना लावला, तर आजच्या जगातील संघर्षांचं स्वरूप किती झपाट्याने बदलेल? खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. नक्कीच. या प्रक्षोभक विचारासह आजच्या या सखोल चर्चेची आपण इथेच सांगता करूया.